हे बघा, हा मी 100 ग्रॅम डिंक मस्तपैकी तुपामध्ये तळून घेतलेला आहे. हा थोडासा कच्चा तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला होता. बघू शकता तुम्ही, हा डिंक असा असतो. घेतलेले आहेत. 1 वाटीवर गूळ घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे तो. 2 चमचे खसखस घेतली आहे. खारकेची पूड करून घेतलेली आहे. ह्याच्यातली लागेल तेवढी आपण वापरायची आहे, सगळी लागणार नाही आहे आपल्याला. त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूटची पावडर आहे, थोडीशी जायफळ किसून घालायचं आहे. मनुके घेतलेत 15-20. सैंधव घेतलेलं आहे. हे वेलचीची पावडर आहे. आणि हा आता गूळ मी मिश्रणात घालत आहे. सगळा घालायचं आहे आपल्याला, थोडा थोडा करत घालत आहे. मिक्स करायचं. आणि हे लाडू करून झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचे आहेत. जास्तीचं मिश्रण हातात घ्यायचं आणि वळत जायचं की थोडं थोडं ते खाली पडत जातं ना. आणि मग लाडू होणारा एकदम काही मोठा होत नाही, जसा हवा तसा आकाराचा होतो. मधले 3 बोट आणि अंगठा याचा दाब द्यायचा आपल्याला त्याच्यावरती आणि लाडू वळायचे आहेत. तुम्ही बघू शकता. अगदी मस्त चवीला अतिशय छान झालेले आहेत लाडू हे. ड्रायफ्रूट्स अधिक टाकले तर आणखी चांगले वाटतील तुम्हाला. मग बघू शकता तुम्ही, आपला डिंकाचा लाडू तयार आहे. हे बघा, एवढे लाडू झालेले आहेत त्याचे.